इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय इशिका 11 वानवडी हा संघ मैदानात उतरतोय प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी। धावांचा पाठलाग करत असताना शुभम शेखेच्या बॅटचा बोलबाला आपण पाहिलाय, परंतु धावा बनवताना पहिल्या डावात देखील त्या बॅटचा त्याच प्रकारचा बोलबाला राहील का ते देखील क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना पाहायचे। इशिका 11 वानवडी विरुद्ध आपण पाहतोय कनक 11 भांडुपा, या दोनही टीमची स्क्वॉड आपल्या समोर आहेत आणि याच दोन संघांमध्ये रंगतोय क्वार्टर फायनलचा महत्त्वपूर्ण सामना। क्वार्टर फायनलच्या मॅचसाठी आयोजकांकडून सूचना येते 1, 3, 5 या 3 षटकांसाठी विकेटवरती पाणी येईल याची दोनही संघातील कॅप्टन आणि खेळाडूंनी नोंद घ्यावी। 1, 3, 5 या 3 षटकांमध्ये खेळपट्टीवरती आणि विकेटवरती पाणी येईल, विकेट ओलं राहील आणि खेळपट्टीवरती विकेटवरती पाणी मात्र सुरूच राहील। सामन्याला होते सुरुवात। पहिले षटक करण्यासाठी गोलंदाज येत आहेत सचिन नाईक, 40+ आयकॉन आहेत। याही खेळाडूंना आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेत आज इम्प्रेस केले आणि प्रभावित केले। अनसोल खेळाडू जे झालेले आहेत त्यांना विनंती आहे, गिफ्टचं वितरण सुरू आहे, आपण त्या गिफ्टचं वितरण स्वीकारू शकता। आयोजकांच्या वतीनं ती गिफ्ट आपल्याला देऊन सन्मानित केलं जाईल किंवा आयोजकांकडे जरी तुम्ही संपर्क केला तरी तुमची गिफ्ट ज्याप्रमाणे तुमचा संपर्क होईल त्याप्रमाणे तुम्हाला सुपूर्द केली जातील याची देखील अनसोल खेळाडूंनी मात्र नोंद घ्यावी। अनसोल खेळाडूंना विनंती आहे, आपले गिफ्ट वाटप सुरू आहेत। जे जे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती आपले गिफ्ट वाटप केलं आहे ते आपण घेऊन त्याचा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा। टीम मॅनेजर येत आहेत मुख्य व्यासपीठ होती। आकाश केंगरे कुन्नू सरकारांचं आगमन होते, स्वागत आहे। पहिला चेंडू शुभम शेळके, मला वाटते जिथून थांबलाय तिथून पुन्हा सुरू झालाय आणि पहिला चेंडू पाठवतोय सीमा रेषा पार, षटकार। हितेश नाडार आणि कैवल्य पाटील या दोन जिवलक मित्रांचं आगमन होते, आपलं स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे। पहिल्या चेंडू ती षटकार होतोय, 6 धावांनी खातं खोलते, अकाउंट देखील आपण पाहिलं तर ओपन होते। हितेश नाडार, कैवल्य पाटील ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल। आणखीन एक मोठा फटका, चेंडू सीमा पार, शुभम शेखेच्या बॅटमधून एक टप्पा घेत चौकार। जी हां, मैं हूं खलनायक। 2 चेंडू आणि 10 धावा, पहिल्या षटकात आक्रमण केले, पहिल्या षटकात धावांची लयलूट करतोय आणि धावा बनवतोय शुभम शेळके। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडतचा सुपरस्टार, एक असा खेळाडू ज्याच्या नावावरती आजचा दिवस राहील की काय याची चर्चा आता प्रेक्षकांमध्ये सुरू राहिल्यात। जबरदस्त बॅटिंग करतोय, फलंदाजीतून गोलंदाजीतून इम्प्रेस केला। आणखीन एक लांबवरचा दूरवरचा सर्वाधिक लांब मारलेला शुभम शेळकेने ठोकलेला षटकार। धन्यवाद डीचे समीरभाई चौगुले या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, खास दुबईवरतून ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग पाहत आहेत आणि त्यांच्या वतीने बक्षीस येते। सचिन नाईक यांनी जर 2 विकेट घेतल्या तर त्यांच्यासाठी 2,000 रुपयांचं पारितोषिक आहे। परंतु शुभम शेळके नावाचं वादळ आपण पाहतोय थांबायला तयार नाही, जबरदस्त बॅटिंग करतोय, इम्प्रेस करणारी फलंदाजी आपण पाहिलं तर शुभम शेळकेकडनं आपण पाहतोय। 3 चेंडू 16 धावा। उसळणारा चेंडू ता पाठीमागे येतोय, विकेट किपर अडवताय तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू मैदानात टाकला जातोय। टीमची संख्या आपण पाहतोय 16 धावा, 4 चेंडू 16 धावा। पहिले षटक मैदानात सुरू आहे, शुभम शेळके बॅटिंग करतोय, 4 चेंडू 16 धावा।
उसळणारा चेंडू होता, एक्स्ट्रा बाउन्स देण्याचा प्रयत्न, आणखीन एक टॉट बॉल, बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू टाकलेत, कमबॅक करतात, वापसी करतायत. सचिन नाईक यांच्याकडे अनुभव आहे, 40+ क्रिकेट केलेलं आहे, वय वर्ष 40च्या पलीकडे आहे, प्रदीर्घ काळ क्रिकेट केले, टेनिस बॉल क्रिकेट आणि लबर बॉल क्रिकेटमध्ये देखील सचिन नाईक यांचा बोलबाला. यावेळीचा चेंडूचा फटका तर केलाय, अडवला जातोय पॉलोतूरमध्ये आणि तिथे एक डॉट बॉल येते. पहिल्या 3 चेंडूवरती 16 धावा आणि त्यानंतर बॅक टू बॅक 3 डॉट बॉल येत आहेत. चेंडू लागलाय का पहा अमर सर, पाणी घेऊन या खेळाडू आतमध्ये. पहिल्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं ते संपले गेले. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल आणि स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहिले तर बनवले जात आहेत. 16 धावा धावपल आहेत. पहिले षटक संपले गेले आणि दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात होते. 5 ओव्हरची मॅच आहे, 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. एक महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय, एक रोमहर्षक रंगतदार सामना देखील आपण पाहतोय. कोणता संघ विजेता होईल, कोणती टीम या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीत दाखवले ते देखील आपण पाहणार आहोत. आतापर्यंत 3 संघ बक्षीस पात्र झालेला आहे, त्या तीनही टीमचा नामोल्लेख झालेला आहे, परंतु चौथा संघ कोणता या गोष्टीच्या चर्चा मात्र सुरू आहेत. आतापर्यंत 3 टीम आपण पाहिलं तर बक्षीस पात्र झाल्यात. त्यामध्ये आपण पाहिलं शिरूर तालुका टेनिस बॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष, शिरूर काँग्रेस आयचे अध्यक्ष आदरणीय यशवंतभाऊ पाचंगे, संविधान ग्रुपचे सर्व आणि संविधान चषकाचे मुख्य आयोजक चंद्रशेखर भाऊ मोरे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. संविधान ग्रुप पुणे हाही संघ आपण पाहिले तर बक्षीस पात्र होते. हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहूगाव, अर्थातच संदीपभाऊ परंडवाल गणेशभाऊ विदाटे यांच्या मालकीची टीम आपण पाहिलं तर माळीनगर देहूगाव मावळ पुणे हाही संघ बक्षीस पात्र झालाय. RCC नाशिक हाही तिसरा संघ बक्षीस पात्र झालाय. तर चौथा संघ कोणता यावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहे. 16 धावा धावपल होते आहेत. शुभम ओके आहात तुम्ही? थोडासा आराम करायचा तर आराम करू शकता. ओके ठीक. 16 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक 2 वैभव पाटील. पहिला चेंडू आणि मात्र पाठवलाय, जबरदस्त तडाखा. वैभव पाटीलच्या चेंडूवरती आक्रमण केले, प्रशांत शुक्लाच्या बॅटमधून येतोय ट्रेडमार्क षटकार. आग आता एका टोकाला लागली नाही, आग आता दोन्ही टोकाला लागली. शुभम शेळके षटकार चौकार खेळू लागलाय, तर प्रशांत शुक्ला षटकाराची भाषा बोलू लागलाय. आणखीन एक सलग दुसरा बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार प्रशांत शुक्लाच्या बॅटमधून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे टोकलाय षटकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. प्रशांत शुक्ला काय बॅटिंग करतोय, काय फलंदाजी मैदान ती करतोय. बॅक टू बॅक लागोपाठचे 2 षटकार त्यानं मैदान ती टोकलेत. यावेळीचा चेंडू होता, आणखीन एक मोठा फटका. चेंडू मात्र चाहतोय, अडवण्याचा प्रयत्न केला तो आणि चेंडू मात्र चाईल. 1-2 टप्पा घेत सीमारेषा पार. प्रशांत शुक्लाच्या बॅटमधून येतोय कणकणीत चौकार. दोन षटकार, एक चौकार, 3 चेंडूवरती आल्यात 16 धावा. अगदी पहिल्या षटकासारखीच सुरुवात आपण बघतोय. यावेळीचा चेंडू बॅटच्या अतील कडागे चेंडू खेळलाय, डीप विकेटला जातोय. एक धाव पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न केलाय, फंबल होतोय परंतु थांबवलं जाते शुभम शेळकेकडनं. वैभव पाटील गोलंदाजीच्या मार्क होत आहे. 4 चेंडू टाकलेत, 17 धावा खर्च केल्यात. या स्पर्धेत मिडन ओव्हर टाकण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे आणि टीमची अवसंख्या आपण पाहतोय. इशिका 11 वानवडी 33 धावा धावपल होते आहेत. दुसरं षटक मैदान ती सुरू आहे. धावसंख्या 33. स्ट्राइक ऑन फलंदाज आपण पाहतोय शुभम शेळके.
उसळणारा चेंडू होता. पंच कळतायत डेड बॉल. मृत चेंडू आपण पाहिलं तर घोषित करतायत. पंच कळतायत डेड बॉल. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 33 धावा धावफलक होत आहेत. गोलंदाजी देखील आपण पाहतो वैभव पाटील कडनं केला ते 4 चेंडू टाकलेत आणि इथे आपण पाहिलं तर खर्च केला 17 धावा. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळला होतोय. बॅट आणि बॉलचा इथे आपण पाहिलं तर संपर्क होतोय की नाही ते देखील पाहणं उचित ठरेल. पंच काय निर्णय कळतात. लेग बायच्या रूपानं एक धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो आणि धावफलक बनवलं जात आहेत. 34 धावा त्या मात्र धावफलक होत आहे. पलीकडे कनक 11 भांडूप संघाचं जे डगआउट आहे तिथे त्या टीमचे मला वाटते संघमालक उभे आहेत. त्यांना विनंती आपण खाली बसून घ्या. 34 धावा धावफलकावर. इथे चेंडू आपण पाहिले तर खेळलाय. पाठीमागे येतोय क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अडवतायत फेकी करतायत तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक बनवलं जात आहेत. 35 धावा 35 रन. 2 षटकं देखील आपण पाहिले तर कंप्लीट होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बनवलं जात आहेत. 35 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. पहिल्या षटकात 16 धावा. दुसऱ्या षटकात 19 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा. धन्यवाद. डीचे 2 षटकं संपतायत. 35 धावा धावफलक होत आहेत. इशिका 11 हा संघ आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करतोय आणि क्षेत्ररक्षण करताना देखील आपण पाहतो मैदानावरती कनक 11 भांडूप या टीमला देखील आपण पाहतो मैदानावरती. क्रिकेटचे रसिक प्रेक्षक देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत. ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगचा आजच्या 4थ्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहतोय. प्रेक्षकांनी प्रचंड तुडुंब तोबा गर्दी केली. ऑनलाईन देखील अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे. षटक क्रमांक 3. पहिला चेंडूता ड्राईव्ह केलाय कव्हरला. फटका खेळून काढलाय. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत फेकी करतायत तोपर्यंत एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळत नाही. प्रशांत शुक्ला शुभम शेळके या जोडीला आपण पाहतोय बॅटिंग करताना. टीमची धावसंख्या 36 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. रोहित आपण पाहिले तर गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. तिसरे षटक करतायत. 36 धावा धावफलक होत आहेत. 5 षटकांचा आणि 5 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. समोरून पुन्हा एकदा रोहित. इथे चांगला चेंडू टाकला होतोय. टप्पा पडल्यानंतर उसळतोय. विकेट किपरकडे येतोय. एक डॉट बॉल टाकला तर एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 2.2 षटक होत आहेत. धावसंख्या 36. रोहितच्या गोलंदाजीतून आपण पाहिले तर कमबॅक केला जाते. वापसी केली जाते. नाहीतर इतर दोनही गोलंदाजांना सुरुवातीच्या 3 चेंडूवरती फार मोठी आक्रमण आपण पाहिली. यावेळेचा चेंडूचा पंच कळतात. अमर साठे सर व्हाईट बॉल. एक खराब चेंडू आपण पाहिले तर येतोय. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. आउटसाइड द ऑफस्टंप खराब चेंडू आपण पाहतोय. धावसंख्येत वाढ होते. 37 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. तिसरे षटक सुरू आहे. धावसंख्या 37. यावेळेचा चेंडूचा फटका खेळलाय. चेंडू आपण पाहिले तर टप्पा पडल्यानंतर पाठीमागे येतोय. विकेट किपर जात आहेत. चेंडूला अडवतायत फेकी करतायत तोपर्यंत एक सिंगल येते आणि धावसंख्या आपण पाहिले तर इथे बनवली जाते. 38 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. 38 रन. 38 धावा धावफलक होत्या आहेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 5 षटकांचा आणि 5 ओव्हरचा सामना तो मात्र मैदानावरती आहे. इथे चेंडू आपण पाहिले तर टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातात देते. आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडू आपण पाहिले तर इथे टाकले जात आहेत. रोहितचं कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 षटकात 35 धावा आणि या षटकात चेंडू टाकले 4 धावा खर्च केल्यात. फक्त आणि फक्त 3 धावा. इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. दिशा देण्याचा प्रयत्न होता. पंचक होतात व्हाईट बॉल.
डावखुरातीच्या फलंदाजांना आउटसाइड द लेग स्टंप टाकण्याचा प्रयत्न केला तो रोहितकडनं खराब चेंडू येतोय अतिरिक्त अवांतर धावा येत आहेत धावसंख्येत वाढ होते टीमची संख्या 39 यावेळीचा चेंडू होता पुन्हा एकदा व्हाईट बॉल बॅक टू बॅक 2 खराब चेंडू टाकले जात आहेत रोहितकडनं अचूकता योग्य टप्पा आपण पाहिलं तर थोडंसं विसरतोय लाईन आणि लेंथ थोडंसं भरकटताना पाहायला मिळतोय योग्य टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळत नाही धावसंख्येत वाढ होते स्कोर कार्ड 40 धावा 4 चेंडू टाकलेत आणि खर्च केल्यात 5 धावा शुभम शेळके बॅटिंग करतोय 9 चेंडू 17 प्रशांत शुक्ला 7 चेंडू 19 अखूट टप्प्याचा चेंडू होता ऑफस्टंपच्या बाहेर रूम दिला आणि चेंडू मात्र पाठवलाय प्रशांत शुक्लाच्या बॅट मधून एक टप्पा गेट टीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार चौकार जबरदस्त फुटवर्क आपण पाहतोय प्रशांत शुक्लाकडनं पाहायला मिळते बॅकफीड होती गेले थोडेसे पाठीमागे सरले आणि ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेल्या चेंडूला रूम दिला होता आणि तिथे आपण पाहिलं तर जागा बनवत गॅप शोधत चेंडू मात्र एक चौकार केलाय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ होते 44 धावा त्या मात्र धावपलक होत्या आहेत तिसरे षटक सुरू आहे 5 षटकांचा सामना 5 ओव्हरची मॅच 44 धावा यावेळीचा चेंडू होता विकेट किपरच्या हातात येतोय षटक क्रमांक संपेल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर इशिका 11 वानवडी संघ आपण पाहिलं तर बनवतोय बिनबाद 44 धावा 44 रन लॉस ऑफ 0 विकेट 44 धावा धावपलक होते आहेत सकाळची दृश्य देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकाल बायकरमॅन केतन मात्रे यांनी ज्याप्रमाणे फलंदाजी केली त्यांचे चाहते या परिसरातील प्रचंड क्रिकेट प्रेमी सुरेशरावची भिसे यांनी अगदी पैशांची उधळण केली आणि त्या व्हिडिओला अगदी त्या क्लिपला देखील तब्बल 45,000 लोकांनी व्ह्यू केले या स्पर्धेच्या माध्यमातून 45,000 लोकांनी सुरेशरावची भिसे साहेबांचा तो व्हिडिओ इंस्टाग्रामवरती आपण पाहिलं तर पाहिलेला आहे त्यामुळे तुम्ही इंस्टाग्रामवरती क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलला आणि क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या इंस्टाग्राम पेजला तुम्ही त्या ठिकाणी फॉलो करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती यूट्यूबला क्लिक करा क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेच्या सगळ्या व्हिडिओज सगळ्या अपडेट तुम्हाला तिथे मात्र पोहोचवल्या जातील 44 धावपलक होत्या 3 षटकं संपतायत उर्वरित 2 षटकं आपण पाहिले तर बाकी आहेत 4थ्या क्रमांकाचं आणि 5व्या क्रमांकाचे षटक ते देखील आपण पाहणार आहोत स्लॉगवर टेतोर आपण पाहणार आहोत गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज येत आहेत सुरेंद्र ठाकरे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थात बाळा ठाकरे यावर्षीची ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील आपण पाहिले तर त्यांनी गाजवली कमालीची गोलंदाजी केली खरं तर फार दूरवरतून क्रिकेटच्या स्पर्धा खेळण्यासाठी ते येत असतात आणि क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या गोलंदाजीतून ते मात्र गाजवत असतात 40+ खेळाडू आहेत 40च्या पलीकडे गेलेत परंतु फिटनेस असूनही एखाद्या नौक्या खेळाडूला लाचवेल या प्रकारचा फिटनेस आपण सुरेंद्र ठाकरे अर्थात बाळा ठाकरे यांच्या सातत्यानं बघितलेलं आहे आणि तेच इथे मैदानी पाहायला मिळत आहेत इन ॲक्शन सुरेंद्र ठाकरे येत आहेत षटक क्रमांक 4 करण्यासाठी 44 धावपलक होत आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिला चेंडू होता उसळणारा पंच कळवता डेड बॉल मृत चेंडू उसळणारा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या हातात पहिला विकेटचं होते पतन पहिला बॅटर होत आहेत बाद अखेर सुरेंद्र ठाकरे विकेटची कोंडी फोडतायत आणि पहिला बॅटरला बाद करतात बाळा ठाकरे शुभम शेळके पहिला बॅटर होते आउट बाद धन्यवाद डीचे शानूबाईंचं आगमन होते त्यांचे स्वागत आहे हार्दिक स्वागत आहे चाय घेऊन आपण पाहिले तर उपस्थित होत आहेत 44 धावपलक होत आहेत एक कडी बाद
शमी येतात बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर चव्वेचाळीस धावा. यावेळेचा चेंडू बॅटची एज घेऊन पाठीमागे येतोय. डीप थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आपण पाहतोय. चेंडू हातातून सटकल्यानंतर बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव येते आणि धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड होती एक गडी बाद 45 धावा. 45 धावा धावफलक होत आहेत. चौथं षटक सुरू आहेत. सुरेंद्र ठाकरे गोलंदाजीतून कमबॅक करतात, वापसी करतायत आणि इथे आपण पाहिलं तर संघाला पुन्हा एकदा एक महत्वपूर्ण ब्रेक थ्रू मिळून देता सामन्यात वापसी करून देत आहेत. 40+ खेळाडू आहेत. कनक इलेव्हन भांडूप संघातून आपण पाहतोय सुरेंद्र ठाकरे अर्थात बाळा ठाकरे. पहिला चेंडू देखील आपण पाहिलं तर प्रशांत शुक्लासाठी टाकला होती, त्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. एक टॉट बॉलला बाळा ठाकरेंचा प्रशांत शुक्लासाठी. निर्धाव चेंडू मैदानात येतोय. धावसंख्या स्थिर आहे. एक गडी बाद 45. एक गडी बाद 45 धावा. चौथं षटक सुरू आहे. शमी खान बॅटिंगसाठी नॉन स्ट्राईकला. यावेळीचा चेंडू होता, जागा बनवली, रूम बनवला आणि चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषा पार. प्रशांत शुक्लाच्या बॅटमधून येतोय स्क्वेअर लेगला. ट्रेडमार्क तडाकेबंद षटकार. ऐंकुडीचे प्रशांत शुक्ला छा गए. 11 चेंडू आणि बनवतायत 29 धावा. 3 षटकार 2 चौकाराच्या मदतीनं 264च्या स्ट्राईक रेटनं प्रशांत शुक्ला बॅटिंग करतायत. 11 चेंडू 29 धावा. शमी खान नॉन स्ट्राईकला 1 चेंडू 1 तर गोलंदाज बाळा ठाकरे. आणखीन एक चांगला चेंडू होता, पॉइंटला मात्र खेळून काढलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत, अडवतायत, फेकी करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी होती आणि तोपर्यंत तिसऱ्या पंचांकडे केल्या ते मागणी. टेक्नॉलॉजीचा केला तो वापर. थर्ड अंपायर चेक करतायत. तिसरे पंच चेक करतील. रनआउट साठी चेक केला ते. इशिकेलन वानवडी संघाचं कौतुक आपण सकाळपासूनच करतोय. तरी पहिल्या मॅचमध्ये ते पराभूत झाले, परंतु त्या संपूर्ण टीमच्या उभरत्या उदयोन्मुख सगळ्या नवख्या खेळाडूंनी अगदी जिद्द दाखवली. कष्टाच्या मेहनतीच्या चोरावरती, आपल्या खेळाच्या चोरावरती तो संघ मात्र क्वार्टर फायनलमध्ये धडक मारतोय. विशेष करून त्या संघातील फार मोठी नामांकित आणि वलंकित नावं, विशेष करून ऑल इंडिया ओपन आयकॉन इजाज कुरेशी संघात नाही. 40+ आयकॉन ग्लेन वैती देखील उपस्थित राहू शकले नाही, तरी देखील तो संघ मात्र त्या खेळाडूंची कमी न भासू देता या संघाने केला खेळ तो मात्र कमालीचा आहे. क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांनी आज पाहिलेला आहे. इशिकेलन वानवडी संघानं हेमंतजी खैरे साहेबांच्या मालकीच्या टीमनं आज खरं तर जबरदस्त खेळ केलाय. प्रत्येक खेळाडूंना सांघिक खेळ मैदानात दाखवलाय. प्रत्येक खेळाडूंना आपल्या संघासाठी 100% एफर्ट्स दिलेत आणि सांघिक कामगिरीचा झेंडा त्या संघाने इथे मात्र रोवलाय. डिसिजन पेंडिंग वरती आहे. तिसरे पंच चेक करतायत. फलंदाज आक्रमक बॅटर प्रशांत शुक्ला. फलंदाज आक्रमक बॅटर प्रशांत शुक्लाला करतायत रनआउट, धावबाद. SR
दोन गडी बाद 52 धावा धावपलक होत आहेत. चौथं षटक सुरू आहे. सुरेंद्र बाळा ठाकरे या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरत आहेत. टर्निंग पॉइंट षटक मैदानी करतायत. आसिफ तांबोळे येत आहेत बॅटिंगसाठी. पुणे शहरातील वडगाव शहरी मतदारसंघातील एरवडा परिसरातील खेळाडू आपण पाहतो बॅटिंगला येत आहेत. छोटा पॅक बडा धमाका, टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, रबर बॉल क्रिकेट असू द्या, आसिफ तांबोळेनं देखील आपल्या खेळाची गुणवत्ता सिद्ध केलेला आहे आणि देखील फलंदाजीतून प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. पहिला चेंडू हवेत उडवलाय आणि पाठवलाय. टीप लॉंग ऑफला टिपला जातोय चेल. क्षेत्ररक्षक टिपतायत कॅच. विकेट येते आणि परतावा लागते. आसिफ तांबोळे होत आहेत आउट बाद. मस्त कुड़ी तो भी मस्त मस्त मुंडा है. विकेट येते. फलंदाज आपण पाहिलं तर बाद होत आहेत. कौतुक करावं लागेल सुरेंद्र बाळा ठाकरे यांच्या गोलंदाजीचं. बॅटिंग साठी न्यू बॅटर आपण पाहिलं तर मैदानात दाखल होत आहेत. पाणी सुरू करा. 1-3-5 या षटकांमध्ये खेळपट्टीवरती आणि विकेट होती. पाणी येईल. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहिलं तर क्वार्टर फायनलचं सुरू होते. स्लॉगवर टेतोर देखील आपण पाहतोय. चला विनंती आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. पाईप उचलू नका खेळाडू. आयोजकांनी त्या प्रकारची तिथे पाणी येण्याची पूर्तता केलेलं आहे. इकडनं पाणी सुरू झालं की विकेट होती, पाणी आपोआप येईल. त्यामुळे मॅच आपण सुरू करा, थोडं स्पीडअप करा. दुसऱ्या डावात आयोजक कमिटी बॅडलाईटची तक्रार स्वीकारणार नाही. त्यामुळे कनक 11 भांडूप संघाला विनंती, आपण वेळ वाचवा, थोडी घाई करा. बावन्न धावा धावपलक होत आहेत. 3 गडी बाद 4 षटक कंप्लीट होत आहेत. शेवटच्या आणि अंतिम षटकाला होती सुरुवात आणि शेवटचे षटक करण्यासाठी गोलंदाज येत आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर बॉलर्स नेम रमेश भाई, बॉलरचं नाव अनिकेत देत आहेत. गोलंदाजीच्या मार्क होती. अनिकेत पहिला चेंडू अनिकेतचा सरळ बॅटने उडवला आणि समोर पाठवलाय. जबरदस्त तडाखा. शमीकांतच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार. शुभम शुभम के लिए कोई हमें प्यार कर ले. अनिकेत बेलकरला आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्क होती. स्लॉगवर टेतोर टाकण्यासाठी सज्ज होते. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले. पहिल्या चेंडूवरती हल्ला देखील आपण पाहिलं तर केला होता. कळस प्रीमियर लीग मध्ये देखील आपण अनिकेत बेलकरला पाहिलं. नुकतंच चंदू शेडे सरांनी सांगितलं की नुकतीच पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा दीपक मंडले सरांच्या गावाला पार पडली आणि त्याही गावात या गोलंदाजानं आपल्या नावाचा बोलबाला केला. उसळणारा चेंडू होता. विकेट किपरच्या हातामध्ये येतोय. अनिकेत बेलकर कमबॅक करतोय, वापसी करतोय, पुनरागमन करतोय. डॉट बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये टाकतोय. 2 चेंडू टाकलेत आणि खर्च करतोय 6 धावा. अनिकेत बेलकर गोलंदाजीच्या मार्क होती. स्लॉगवर टेतोर स्पेशलिस्ट गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय कनक 11 भांडूप टीम कडनं. उसळणारा चेंडू होता. एक्स्ट्रा बाउन्स देण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट गमावली जाते. रनआउटच्या रूपानं फलंदाज होते धावबाद. शमी खान होत आहेत रनआउट धावबाद.
वाऱ्याने जाय आंबा येडू दोघी बहिणी ग पदरे वाऱ्याने जाय माझ्यानं मारलाय धडका गप्पाने सुरुवात. आंबा येडू दोघी बहिणी ग पदरे वाऱ्याने जाय माझ्यानं मारलाय धडका गप्पाने सुरुवात. धन्यवाद इथे न्यू बॅटर येतात बॅटिंगसाठी. आपण पाहिलं तर सूरज क्षीरसागर मैदानात उतरत आहेत. 58 धावा धावपल कोणत्या आहेत. 4 विकेट गमावल्यात. शेवटचे 3 चेंडू पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील बाकी आहेत. आकाश कनोचे या स्ट्राईकवरती आहेत. सूरज क्षीरसागर नॉन स्ट्राईकवरती आहेत. अनिकेत बेलकरचं कौतुक करावं लागेल. काय कमालीचं षटक हाताळतोय. 3 चेंडू टाकल्यात आणि खर्च करतोय 6 धावा. चला विनंती आहे थोडं पटपट चला प्रेक्षकांना. मॅच सुरू आहे त्यामुळे मैदानातून आपण जाऊ नका. अनिकेत बेलकरला आपण पाहतोय. मंगलमूर्ती 11 कडून कॉर्पोरेटचं क्रिकेट खेळतो. उसळणारा चेंडू होता. विकेट किपरच्या हातात. रनआउटची संधी आणि तिथे आपण पाहिलं तर रनआउटच्या रूपानं आणखीन एक विकेट. अनिकेत बेलकर डेथ ओव्हरमध्ये करतोय कमबॅक आणि पुन्हा एकदा आणखीन एक विकेट मिळवतोय. फलंदाजाला करतोय स्लॉगवर डेथ ओव्हरमध्ये रनआउट धावबाद. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. अनिकेत बेलकरचं कौतुक करावं लागेल. बाबुळवाडी रबर बॉल टुर्नामेंटचा मॅन ऑफ द सिरीजचा किताब देखील पटकावला. बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी बनला आणि ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिले तर स्लॉगर मध्ये करतोय कमाल धमाल. अनिकेत बेलकरचं कौतुक आहे. धावा रोखून ठेवल्यात. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय. फटका चांगला आहे. गॅप मोठा आहे. एकदा पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न. रनआउटच्या संधी आणि पळून पूर्ण केल्या आहेत. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 5 गडी बाद 60 धावा. शेवटचा अंतिम षटकातील एक चेंडू आपण पाहिले तर इथे बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग क्वार्टर फायनलच्या सामन्यातील शेवटचा चेंडू तो देखील आपण पाहणार आहोत. पहिल्या डावातील 5 गडी बाद 60. शेवटचा चेंडूचा फटका तर खेळलाय. फटका फसलाय. अनिकेत चेंडू खाली सेल टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण करताना सूरज क्षीरसागर होत आहेत. रनआउट धावबाद. धन्यवाद डीचे. एक डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बनवलं गेला इशिका 11 वानवडी हेमंतजी खैरे साहेबांच्या मालकीच्या टीमनं 61 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 30 चेंडू बनवायच्यात 62 धावा. दुसऱ्या डावात बॅटिंग करताना देखील आपण इथे मैदान ती पाहणार आहोत. कनक 11 भांडूपचा संघ देखील आपण पाहतोय. अजयची बोरगर यांच्या मालकीची टीम इथे आपल्याला पुन्हा एकदा बॅटिंग करताना पाहायला मिळेल. 2 पैकी 2 सामने जिंकत क्वार्टर फायनल खेळणारी टीम आपण पाहतोय आणि 3 पैकी 2 सामने जिंकत क्वार्टर फायनल खेळणारा संघ देखील आपण पाहतोय. इशिका 11 या 2 संघात एक महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम मॅच आपण पाहतोय. जशी दुसऱ्या इनिंग दुसऱ्या डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून आपण ऐकूयात. महाराष्ट्रातील एक दर्जेदार समालोचक ज्यांचं समालोचन आपण काल आणि आज 2 दिवस ऐकतोय. ज्यांनी आपल्या सर्वांना आपल्या समालोचनाच्या माध्यमातून मंत्रमुग्ध केलं. यानंतर पुन्हा एकदा ऐकूया दुसऱ्या डावासाठी आदरणीय सन्माननीय चंदू शेटे सरांना. काल आणि आज 2 दिवस मला देखील समालोचन करण्याची संधी ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये आयोजकांच्या माध्यमातून दिली. त्याबद्दल आयोजकांचं पुन्हा एकदा मनापासून आभार आहे. संदीपभाऊ ठाकूर मित्र परिवार, साजिदभाई तांबोळी, उमेशदादा नायडू, संभाजीभाऊ तेऊरकर आणि राजू तरलोचन सिंग रत्तू बॉस या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून आभार आहोत. यानंतर पुन्हा एकदा ऐकूयात चंदू शेटे सरांना.
नमस्कार. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं अखिल भारतीय रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये हार्दिक स्वागत. संदीपभाऊ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळत आहे. आज चौथा दिवस या स्पर्धेचा. सेमीफायनलला कोण जाणार आणि चौथा संघ कोण ठरणार त्याच्यासाठीचा सामना क्वालिफायर मॅच पाहायला मिळते. एका बाजूला इशिका 11 मानवडी पुणे आणि दुसऱ्या बाजूला कणक 11 भांडूप मुंबई यांच्यातील सुरू असणारी मॅच पाहायला मिळते. पहिल्या डावात जर पाहिलं तर या ठिकाणी बॅटिंग करताना पाहायला मिळाला तो म्हणजे सानिका 11 हा संघ बॅटिंग करत असताना 61 धावा केल्यात. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 62 धावांचा पाठलाग करण्यासाठी 30 चेंडूमध्ये 62 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो करण्यासाठी चला सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. काल देखील जर पाहिलं तर RCC नाशिक संघ पहिल्या सामन्यात एकतर्फी पराभूत झाल्यानंतर काय खडबडून जागा झाला आणि तसंच या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचा दिवस शुभम शेळकेसाठी ओळखला जाईल. आज या मॅचमध्ये जर पाहिलं तर प्रशांत शुक्ला यांनी देखील दर्जेदार क्रिकेट खेळलं. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या दोन्ही मॅच ज्यांनी गाजवल्या तेच मात्र मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. महेश नानगुडे, बावधन पुणे. आणि जोडीला जर पाहिलं तर उरण तालुक्यातील कंठवलीचा स्टार वैभव पाटील दाखल होताना पाहायला मिळत आहेत. परंतु शुभम मागील मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर केतन म्हात्रे यांची विकेट घेऊन खळबळ उडून दिली आणि आज अर्धशतक टोकून देखील खळबळ उडून दिली. तेच शुभम गोलंदाजीसाठी येत आहेत. महेश नानगुडे आणि जोडीला जर पाहिलं तर वैभव पाटील. हेमंतजी खैरे साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. इशिका 11 तर दुसऱ्या बाजूला अजयजी बोरगरे आणि हेमंतजी बोरगरे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भांडूप परिसरातील दोन ख्यातनाम क्रिकेटपटू आणि 40+ क्रिकेटमध्ये ज्या कणक 11ची चर्चा आहे आज मात्र या ऑल इंडिया रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील चर्चा आहे. परंतु चर्चा तर या ठिकाणी दुसऱ्या संघाची देखील होताना पाहायला मिळते. इशिका 11. जाऊया दुसऱ्या डावाकडे. क्रिकेट रसिक हो लक्ष द्या. पुढचे अर्धा तास क्रिकेटसाठीचे आहेत. पाहूया काय होईल. पहिल्या षटकात शुभम शेळके शिरूर तालुक्यातील एक जबरदस्त ऑलराऊंडर ज्याने आजचा दिवस गाजवलाय. पहिला बॉल खोलवर डब्याचा होता. समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. एक धाव तिकडे मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल आणि थोडासा बॉल बाजूला गेला आणि एका धावेचं रूपांतर त्या ठिकाणी दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळत आहे. पहिल्याच बॉलवर 2 धावा पूर्ण देखील केल्या गेलेल्या आहेत. वैभव आज चांगली गोलंदाजी केली. पहिल्या दोन्ही मॅचमध्ये जर पाहिलं एका मॅचमध्ये 3 विकेट घेतल्या, एका मॅचमध्ये मेडन ओव्हर टाकली, बॉलिंगमध्ये प्रभावित केलं, बॅटिंगमध्ये देखील आज चांगली कामगिरी वैभवने केली आणि म्हणूनच प्रमोशन या ठिकाणी त्यांना दिलं जात आहे. हो इकडे बॉलचा अंदाजच नाही आला आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. हा व्हाईट बॉल आहे की नाही याकरता. योग्य बॉल. वैभव समोर जर पाहिलं तर महेश नानगुडे जोडीला आहेत. हो पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. थोडेसे जास्त शफल होऊन एका पायावर फाईन लेगला खेळायचा प्रयत्न परंतु बॅक टू बॅक तेच केलंय. त्याच पद्धतीचा चेंडू इकडे टाकला गेलाय. 2 धावांमध्ये धावसंख्या थांबली आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. 62चा पाठलाग करायचा आहे खरा. पुन्हा एकदा शुभम. वैभव कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. खाली क्षेत्र आहे. बऱ्याच लांबवरून फिल्डर आले तिकडे. बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या जातील. पाहूया तिसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जातोय का. यस कॉल तर दिलाय आणि डेंजर एंडला महेश होते. तोपर्यंत 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 3 ने पुढे गेली आहे. 5 धावा 4 बॉलचा खेळ झालाय. मास्टर माइंड संगनायक आणि व्यवस्थापक म्हणून देखील काम पाहिलंय सचिन कदम हे देखील आवर्जून उपस्थित आहे तिकडे. दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहू शकता इशिका 11 या संघाने देखील चांगली कामगिरी केली आजच्या दिवसभरात. म्हणूनच आजच्या दिवसातील शेवटची मॅच या दोन्ही टीम खेळत आहेत. महेश नानगुडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेतला. एका मॅचमध्ये 40, एका मॅचमध्ये जबरदस्त 33 अशा धावसंख्या त्यांनी देखील केलेल्या आहेत.
परंतु पाहूयात महेश स्ट्राईकवर. 26 बॉलमध्ये 57 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. महेश नानगुडे. हो हो हो, शुभम शेळके जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. आणखीन एक बॉल डॉट टाकतोय. 3 चेंडू त्यांनी त्या ठिकाणी डॉट टाकलेले आहेत. टप्पा थोडासा मागे टाकतायत, तिकडनं बॉल वळवतायत, यष्टीरक्षकाकडे पाठवतायत. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, परंतु पाहूयात फिल्डर थोडेसे दूर आहेत, बराच लांबवरचा प्रवास करा, तिकडे आलेले आहेत. 1 2 3. ओ, शेवटच्या क्षणी हा चेंडू जमिनीवर पडतोय. चांगले एफर्ट्स होते, प्रयत्नांना दाद द्यावे लागेल, परंतु शेवटच्या क्षणी हा बॉल या ठिकाणी जमिनीवर पडतोय. कॅच होता होता राहिली. शुभमचं एक जबरदस्त षटक पाहायला मिळालं. 62चा पाठलाग करायचा, कारण एवढ्या लांबून मात्र बॉलवर आले. प्रसाद नाकाटी त्या ठिकाणी होते. हातातून बॉल, पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न, तिसरा प्रयत्न आणि त्यानंतर जमिनीवर. धावसंख्या जर पाहिली तर आता पहिली ओव्हर फक्त 6 धावांची टाकली आहे, त्यामुळे शुभमचं कौतुक करावंच लागेल. विशेष म्हणजे त्यांनी याही मॅचमध्ये बॅटिंग केली आहे, कारण 2 ओव्हरला 33-34चा स्टार्ट होता. ॲक्शन रिप्लेमध्ये या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या येणाऱ्या 4 ओव्हर खूप महत्त्वाच्या असतील. पुरंदर तालुक्यातील एक महत्त्वाचे खेळाडू गोलंदाजीसाठी सागर शिंदे येत आहेत. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. हो, ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय. सागर यांच्या गोलंदाजीचं हे वैशिष्ट्य आहे. धिपाड ध्येयष्टीचे उंचपुरे गोलंदाज आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी हे त्यांचंही वैशिष्ट्य राहिलेलं आहे. 23 बॉलमध्ये 56. सामना थोडासा दूर दूर चाललाय, संपलेला नाहीये. पाहूया काय होईल. सकाळपासून मात्र ढगाळलेलं वातावरणच पाहायला मिळालं, जे दिवसभर राहिलं. पावसाची अपेक्षा होती, परंतु अजूनही पाऊस काही आला नाही. दिवसभर रात्री पाऊस पडतोय. सागर शिंदे समोर जर पाहिलं तर महेश नानगुडे. महेश समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळताना पाहायला मिळत आहेत. फटका फसलाय. ओ, पुन्हा एकदा त्या ठिकाणी कॅच मात्र सुटताना पाहायला मिळते, आणि ती सुद्धा महेश नानगुडे यांची. 2 झेल सुटलेत महेश नानगुडे, आणि त्यामुळे इकडे या मिळालेल्या संधीचं सोनं करतील का येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायचं आहे. मागील बॉल डॉट आला, त्याचा थोडासा दबाव पाहायला मिळाला. थोडासा फुटवर कमी होतं या बॉलवर, परंतु बचावले जात आहेत, हे खूप महत्त्वाचं आहे. वैभव पाटील समोर सागर शिंदे. अचूकता गोलंदाजीची पाहायला मिळते. 22 बॉलमध्ये 55. एक जबरदस्त सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. रिक्वायर रन रेट जर पाहिलं तर वाढलाय खरा, परंतु पाहूया सागर. ओल्या खेळपट्टीवर गोलंदाजी करणं सोपं नाहीये, तसंच फलंदाजी करणं सुद्धा सोपं नाहीये. या वेळेला समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण तिकडे चांगलंच पाहायला मिळत आहे. एका धावेने धावसंख्या शुभम होते यावेळेला तिकडे, आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. एका क्षेत्रात बॉल मारले जात आहेत मगाचपासून, जी लॉंगॉमचं क्षेत्र आहे. म्हणजे इकडे एका रणनीतीने बॉलिंग होते सध्या. आयोजकांचं कौतुक करावं लागेल की वेगळ्या फॉर्मॅटची स्पर्धा ते घेऊन आले. 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये कदाचित अशा प्रकारच्या प्रीमियर लीग मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतील. 8 धावा धावफलकावर आहेत. 21 बॉल 54. महेश नानगुडे, सागर. महेश यावेळेला पुल करतायत. खाली जागेतच मारलाय हा बॉल. पुल होतोय सक्सेसफुल. धावा 4 चौका. तू पण उठ. आता सगळेच उठा.
चांगला फटका खेळला, बॉलचा अंदाज घेतला, त्यानुसारचं फुटवर्क केलं, त्यानंतर जर पाहिलं तर बॉलला दिशा दिली, पूल केलाय फटका, कंट्रोल होता या स्ट्रोकवर आणि 4 धावांमध्ये परावर्तित देखील केला गेला. धावसंख्या 12 वर जाते. 20 बॉलमध्ये 50. महेश नानगुडे यांच्यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. सध्याच्या घडीला पुण्याचा असा खेळाडू ज्याच्या नावाची चर्चा भारतभर आहे, बॅटिंगसाठी महेश नानगुडे. 20 बॉल 50 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसात, चौथ्या दिवसात क्वालिफाय कोण होणार हे ठरवणारा सामना आपण पाहत आहोत. महेश नानगुडे, टायमिंग नाही झालं यावेळेला, परंतु पाहूयात. एक धाव तर तिकडे घेतली गेली, फिल्डर थोडेसे दूर आहेत. कॉल दिला दुसऱ्या धावेसाठी अतिशय जलद गतीने. 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. अजूनही 19 बॉल 48. यानंतर 3 ओव्हर यायच्यात. 5 ओव्हरमध्ये 5 गोलंदाज देखील यूज करायचे, त्यामुळे सगळं काही विचारपूर्वक करावं लागेल. टायमिंग नाही झालं, परंतु बॉल पाहिलं की जवळ आहे आणि फिल्डर मागे आहेत. लगेच दुसऱ्या धावेचा महेश यांनी कॉल दिला आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 19 मध्ये 48. हो हो हो, काय सागरने बॉल टाकलाय, जबरदस्त. हेही षटक जबरदस्त राहिलं. फक्त 8 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या 14 झाली आहे. बिनबाद विकेट नाही आली, हा प्लस पॉईंट आहे, परंतु धावा 14च आहे. हा प्लस पॉईंट मात्र फिल्डिंग करणाऱ्या इशिका 11 संघाचा सुद्धा आहे. 18 बॉल 48. क्रिक लाईफ वर प्रेक्षकांनी गर्दी केली. आतापर्यंत 4 दिवसाचा उच्चांक 60,000 प्रेक्षकांनी युट्यूबला क्रिक लाईफ वर या मॅचचा आनंद घेतलाय. आम्ही अमितजी भुजबळ यांचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं देखील विशेष आभारी आहोत. 18 बॉलमध्ये 48 अजूनही करायचे आहेत. आणि म्हणजे क्रिक लाईफ स्पोर्ट प्रस्तुतच ही स्पर्धा आहे, स्वतः आयोजकच आहेत. चौदा धाव फलकावर. 18 बॉलमध्ये 48. पाहूया बॉलिंगसाठी विशाल निकोम. चाकणचे खेळाडू विशाल. पाहूया बॉलिंगसाठी आलेत करे, परंतु समोर वैभव पाटील. 18 बॉल 48. यावेळेला बॅटची कडा घेतली गेली, बॉल मागे बारगस्त होतोय. 1 धाव तिकडे मिळणार आहे. समीकरण बदलत आहे. 47 पाहिजे, 17 बॉल बाकी आहे. जसा 1 बॉल पुढे जाईल ना, मॅच मध्ये थोडासा दबाव येणार आहे. पाहूया काय होईल. ओल्या खेळपट्टीवर बॉल टाकायचे, ओल्या खेळपट्टी, ओल्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करायची आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी महेश नानगुडे सारखा असा खेळाडू, जो जिगरबाज खेळाडू आहे. विशाल देखील चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहेत. काय पहिल्या 2 ओव्हर शुभम आणि सागर यांनी टाकल्यात, आपल्या टीमला मॅचमध्ये आणलंय. थोडासा दबाव बॅटरवर निर्माण केलाय खरा, परंतु पाहूयात दबाव दूर करायचा मात्र महेशला माहिती आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात घोडबंदर चषक मध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली होती महेश नानगुडे यांनी. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय. व्हाईट बॉल त्या ठिकाणी घोषित केला जातोय. समीकरण बदलत आहे. 17 मध्ये 46. अतिशय रंगतदार मॅच. सगळ्यांचं लक्ष लागलंय. बऱ्याचदा काही जणांच्या पैजा सुद्धा लागतात. कोण जिंकणार, हा संघ जिंकणार की हा संघ जिंकणार. हो, फटका जबरदस्त पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. मी तर म्हणेल टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढा सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. पुण्याच्या फलंदाजीचं वैभव बॅटिंग करतंय मैदानाच्या आतमध्ये. नाव महेश नानगुडे. वा, देखना फटका होता. दोन्ही पाय टाचेवर आणि इनसाइड आउट. जबरदस्त फटका या ठिकाणी खेळलाय. 16 मध्ये 40. महेश नानगुडे.
याही वेळेला फटका जबरदस्त हलूही दिलं नाही फिल्डरला आणि बॉल सांगतोय बाबा रे महेशने मारलाय जाऊ दे मला मैदानाच्या बाहेर 4. समीरजी चौगुले हॉटेल धनविन दुबईचे सर्वेसर्वा यांच्याकडून महेश नानगुडे यांच्या अप्रतिम फटक्यांसाठी ऑनलाईन 500 रुपयाचा पुरस्कार दिला गेलेला आहे. समीरजी चौगुले हॉटेल धनविन दुबई यांच्याकडून या सदाबहार बॅटिंगसाठी दुबईवरून मॅच पाहत आहेत परंतु पुरस्कार आलाय. 26 धावा या 2 फटक्याने मॅचचं गणित बदललं परंतु मॅच संपलेली नाहीये. 15 बॉल झालेत 26 झालेत 15 बॉल बाकी आहेत 36 पाहिजेत. महेश मैदानाच्या आतमध्ये आहेत हा एक प्लस पॉईंट आहे जरूर. यावेळेला पूल केलाय टायमिंग नाही झालाय फटका फसलाय बॉल हवेत फिल्डर त्या ठिकाणी बरेच दूर होते आलेत खरे परंतु दूर राहिले आणि त्याच्यामुळे 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. महेशच्या 2 कॅच सुटल्या त्यानंतर त्यांची बॅट बोलायला लागली. 7 धावांवर वैभव खेळतायत 20 धावांवर महेश खेळतायत आणि धावसंख्या 14 बॉलमध्ये 34 अजूनही पाहिजे. मॅच ऑन आहे. आजच्या दिवसात सगळ्यात प्रभावित करणारा संघ कोणता आहे माहिती आहे हा इशिका 11 मानवडी आहे. पराभवानंतर देखील खडबडून जागा झाला. अभिगीत यावेळेला कंप्लीट पुल होतोय सक्सेसफुल आणि बॉल मैदानाच्या बाहेर सीमा रेषा पार षटकार. षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. मॅचचं गणित थोडंसं बदललंय. 13 बॉलमध्ये 28 अजूनही पाहिजेत. मॅच अजूनही दोन्ही टीमच्या बाजूने आहे. फक्त महेशची बॅट आता बोलायला लागली आहे. नुसती बोलायला लागली नाही बॅट खवळली आहे असं देखील आपण म्हणू शकतो. कमबॅक करावं लागेल या ठिकाणी गोलंदाजांना सुद्धा. 13 बॉलमध्ये 28 पाहिजेत. महेश नानगुडे यावेळेला फटका फसलाय बॉल हवेत पाहूया काय होईल. ओ आणखीन एक झेल सुटतोय. आज महेशने सकाळी घरून येताना नशीब सुद्धा बरोबर घेऊन आलेला दिसतोय आणि या ठिकाणी आणखीन एक झेल त्यांचा सुटतोय. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झालेली आहे ती 3 ओव्हर नंतर 35. 12 बॉलमध्ये पाहिजे 27. यहाँ भी होगा वहाँ भी होगा येस जावेद मॅचच्या दिशेने 12 मध्ये 27 अजूनही पाहिजेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला थोडीशी घाई करा. जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे 12 बॉलमध्ये 27 गोलंदाजीसाठी येत आहेत. उद्या 9 वाजता सगळ्या टीम ज्या विजेते होतील त्यांनी उपस्थित राहायचं आहे. ड्रॉ केला जाईल सगळ्यांसमोर. सगळे आमचे ऑफिशियल जे आहेत त्यांनी सुद्धा 9 वाजताच यायचंय. 35 12 बॉलमध्ये 27 पाहिजेत. पाहूया महेश नानगुडे सूरज क्षीरसागर गोलंदाजीसाठी त्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॅटच्या पुढच्या टोकाला महेशच्या बॅट मधून बॉल आर पार षटकार. यहाँ भी होगा वहाँ भी होगा अब तो सारे जहां में होगा मेरा ही जलवा मेरा ही जलवा.
आणि या षटकाराने पुन्हा एकदा गणित बदलताना पाहायला मिळत आहे. पहिलाच बॉल, काय फटका खेळलाय, पाहावं आणि पाहतच राहावं या फटक्याकडे. महेश नांदगुडे सहज सुंदर बॅटिंग सध्या करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय. पाहूया, एक धाव तर घेतली गेली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल त्या ठिकाणी दिला गेलाय. अतिशय जलद गतीने या 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या. धाव संख्या 2 ने पुढे जाते. धावांसाठीची धावाधाव केल्याशिवाय मॅच जिंकल्या जात नाहीत. आणि इकडे अजूनही 10 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता. महेश नांदगुडे 35 वर पोहोचले सुद्धा. 14 बॉलमध्ये 35 धावांवर बॅटिंग करताय. टीमची धावसंख्या बिनबाद 43. 3 षटकार 2 चौकार महेश नांदगुडे यांच्या बॅटमधून आले. 62 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 14 धावा होत्या. त्यानंतर जर पाहिलं तर या धावांना सुरुवात होताना पाहायला मिळते. आणि महेश नांदगुडे यांची बॅट आता या ठिकाणी जबरदस्त बोलायला लागली आहे. यावेळेला बॅटच्या पुढच्या टोकाला बॉल लागला होता. टायमिंग नाही झालाय. तिकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. बऱ्याच कालावधीनंतर डॉट बॉल आलाय, जो महत्वाचा असणार आहे. इशिका 11 साठी ही चांगली बाब आहे. डॉट बॉल आलाय. अजूनही जर पाहिलं तर 9 बॉल 19. सामना काही संपलेला नाहीये. प्रेक्षकांना आनंद देणारा हा सामना आपण पाहतोय. पुण्याच्या देहू रोडमध्ये सुरू असणारं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. सूरज क्षीरसागर समोर महेश नांदगुडे. यावेळेला बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. आणि इकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु त्या प्रयत्नात चला तिसऱ्या पंचांची मागणी फिल्डिंग टीमने घेतली आहे. पंचांचं वाईटसाठी. व्हाईट बॉल. धाव संख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना आपल्याला पाहिलं पाहिजे. या 2 धावा सुद्धा इकडे आलेल्या आहेत. 9 बॉलमध्ये 17. बॅटिंगसाठी रमेश येताना पाहायला मिळत आहेत. ज्या रमेशने आज तब्बल 8 कॅच पकडल्या. जवळपास 9 कॅच याही मॅचला एक कॅच पकडली आहे. 9 बॉलमध्ये 17. अजूनही मॅच ऑन आहे. एखादा डॉट बॉल इशिका 11ला मॅच मध्ये घेऊन येईल. एखादा मोठा फटका मॅच मध्ये जर पाहिलं तर कणक 11 भांडूप संघाला घेऊन येताना पाहायला मिळेल. हेमंत खैरे साहेबांचा संघ एका बाजूला, अजयजी बोरगरे, हेमंतजी बोरगरे साहेबांचा संघ एका बाजूला पाहायला मिळतोय. एका बाजूला पुणे, एका बाजूला मुंबई आहे. कसा सामना मात्र रंगताना पाहायला मिळतोय सध्या. महेश नांदगुडे यावेळेला समोरच्या दिशेने चांगला फटका खेळला जातोय. वेगात बॉल समोर, काय फिल्डिंग केली आहे. यावेळेला मात्र तिकडे धावून आलेत मदतीला शुभम शेळके. जबरदस्त फिल्डिंग. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे. क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळत आहे. येस, कणक 11ने जर सामना जिंकला तर समीरजी चौगुले यांच्याकडून महेश नांदगुडे यांच्यासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. पाहूया काय होईल. हेमंतजी खैरे साहेब सुद्धा आवर्जून पुरस्कार देतील त्यांचाही संघ जिंकला तर. पाहूया काय होईल या ठिकाणी. ओ कव्हरला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. वाह महेश नांदगुडे. पुणेच काय अख्खा महाराष्ट्र ज्याच्या फलंदाजीच्या प्रेमात पडलाय. महेश नांदगुडे बॅटिंग करतायत. मुळशीचं भूषण. दर्जेदार बॅटिंग. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. डेड बॉल घोषित केला जातोय. 7 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता अजूनही आहे. महेश नांदगुडे 43 वर बॅटिंग करतायत. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. सूरज क्षीरसागर गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. ज्याची दिवसभर वाट पाहिली, अगदी अंतिम टप्प्यात येतोय की काय, आला तरी हरकत नाही.
पावसाळीच क्रिकेट आहे, क्रिकेट नाही थांबणार. सूरज, महेश नानगुडे, यावेळेला फटका मात्र फसताना पाहिला मिळतोय आणि यावेळेला महेश आउट होतील, परंतु तोपर्यंत त्यांचं काम त्यांनी केलंय. तब्बल 43 धावांची इनिंग केली आहे. पुणेकरांनो, महेशची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. पावसाळी क्रिकेटचा आनंद घेऊयात. सुपर डुपर हिट मॅच, कुणालाच माहित नाही अजून कोण जिंकणार. 6 बॉलमध्ये 9ची मॅच आहे आणि सामना जर का टाय झाला, उमेश नायडू, काय सुपर ओव्हर. अजूनही मला वाटतं काही लोकांना वाटेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. सुरेशराव, चला पंचांचा इशारा, चला मॅच सुरू ठेवायची आहे. 6 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता. शेवटचा षटक घेऊन पाहूया गोलंदाजीसाठी. प्रशांत शुक्ला येत आहेत. प्रथमेश चव्हाण बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. घाटकोपरचे डावखुरे हाताचे बॅटर आणि जोडीला जर पाहिलं तर रमेश आहेत. अंतिम टप्प्यामध्ये एक चुरशीचा सामना. 1000पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबला मॅचचा आनंद घेत आहेत. पाऊस आणि पावसाळी क्रिकेट. पावसाळा म्हणावं कोसळ, काय कोसळायचंय तेवढं. आम्ही मॅच काही थांबवणार नाही आहोत, कारण पावसाळी क्रिकेटचीच मॅच आहे. खेळपट्टीचं निरीक्षण सुरू आहे. चला 6 मध्ये 9. प्रशांत शुक्ला गोलंदाजीसाठी, रमेश सिंग थापा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. एक चांगले बॉलर आहेत, एक चांगले बॅटर आहेत. 6 मध्ये 9. पाहूया, पाऊस कोसळतोय, अंगावर पावसाच्या धारा पडतायत, परंतु मॅच सुरू आहे, कारण ही पावसाळी मॅच आहे. यावेळेला हा चेंडू जर पाहिलं तर अगदी पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते. 5 बॉल 8 धावांची आवश्यकता. प्रथमेश चव्हाण, पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. 5 मध्ये 8. पाऊस मात्र आता कोसळायला सुरुवात झाली आहे. अगदी बेधुंद झालेत प्रेक्षक सुद्धा. थोडासा गारवा सुद्धा निर्माण झालाय. थोडेसे वेवले चिंब सुद्धा होत आहेत. पंचांनी देखील आपली कवच कुंडले परिधान केलेले आहेत. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. फटका चांगला आहे, अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी लाजबाब. वा, टाळ्या होतील पुन्हा एकदा. काय सामना चाललाय, कधी इकडे तर कधी तिकडे, कधी पुण्याला, कधी मुंबईला, कधी हेमंत खैरे, कधी अजय बोरघरे, हेमंत बोरघरे, कधी इशिका तर कधी कणक, असा सामना पाहायला मिळतोय. फटका चांगला होता, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. त्या ठिकाणी शुभम शेळके आजचा दिवस पठ्ठ्याने गाजवलाय. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, हवाई फायर, सिक्सर. कणक 11 भांडूप, अजय बोरघरे, हेमंत बोरघरे, जबरदस्त कामगिरी. परंतु सगळ्यांना विनंती असेल, टाळ्या आपण इशिका 11 हेमंत खैरे साहेबांच्या टीम साठी, शुभम शेळके आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. काय खेळलाय हा संघ, परंतु बाजी मारली आहे कणक 11 भांडूप संघाने. पहा, आज ओव्हर 40 प्लस आणि त्यांचा आयकॉन आला नव्हता, तरी सुद्धा जो परफॉर्मन्स दिला हेमंत खैरे साहेबांच्या टीमचे, त्याचं कौतुक करावं लागेल. आणि अजून एक कॅमेरामन फोकस शुभमवरच राहू द्या. आणि मी सगळ्यांना विनंती करील, आजचा शुभमचा खेळ आवडला असेल ना, शुभमसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी प्रतिस्पर्धी टीमने सुद्धा त्यांचं कौतुक केलं. हो शुभम मित्रा, आजचा दिवस तुझा होता. अगदी रिझल्ट जरी तुझ्या बाजूने नाही लागला ना, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, 1 मॅन शो, 1 साइड हिरो शुभम. काय क्रिकेट पाहायला मिळालं, जबरदस्त. महेश या, महेश नानगुडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं.